जय शिवराय. शिवजोनी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे आणि या दिनाचं औचित्य साधून आज आम्ही आलो आहे चंदेरी ट्रेकसाठी. चंदेरी किल्ला दुर्गभ्रमंतीसाठी आलेलो आहे आणि आत्ता अर्ध्याहून अधिक टप्पा आम्ही पार केलेला आहे आणि आत्ता या घळीपाशी आहे. आपण जर पाठीमागे जर पाहिलं तर म्हैसमाळ आहे आणि इथे आत्ता चंदेरी जवळपास आहे. थोड्याच वेळात चंदेरी किल्ल्यावरती आम्ही पोहोचतोय आणि अतिशय अवघड श्रेणीमध्ये असलेला हा चंदेरी किल्ला आहे. या माथेरान पर्वतरांगेमध्ये असलेला चंदेरी किल्ला आणि बऱ्याच दिवसापासून चंदेरी ट्रेक चंदेरी दुर्गभ्रमंती करण्याची इच्छा होती, परंतु आज योगायोग आलेला आहे आणि काही अनुभवी ट्रेकर्स माझ्यासोबत आहेत. त्यांच्या सहाय्याने आज दुर्गभ्रमंती चंदेरीची होणार आहे. अवघड श्रेणीमध्ये गणला जाणारा आणि जवळपास 2200 फूट उंची असलेला हा चंदेरी किल्ला आहे. चंदेरी किल्ल्यावरती माथ्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. ते स्मारक आपण पाहणार आहे. गुफा आहे, थोडीफार अवशेष आहेत. या पलीकडे या किल्ल्यावरती पाहण्यासारखं फारसं नाही आहे, पण ट्रेक जंगलातून असल्यामुळे ट्रेकची एक वेगळी मजा या भागामध्ये आपल्याला दुर्गभ्रमंती करत असताना येत असते आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. चंदेरी किल्ल्यावरती बरेचसे अवघड पॅचेस आहेत, ते पॅचेस तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. जवळपास आमचे 2 तास या ठिकाणी वेस्ट केलेले आहेत. आम्ही रस्ता चुकलो होतो. या ठिकाणावरनं या म्हैसमाळ सुक्याकडे जाण्याचे दरी आहे किंवा जो व्ही आहे तिकडे जावं लागतं, परंतु आम्ही चुकून समोर गेलो त्या पॅचपर्यंत पोचलो. रॉक पॅच आहे चंदेरीचा, जो आपला वरचा दिसतोय त्याच्या पायथ्याची रॉक पॅच आहे. त्याच्या पायथ्याशी जाऊन आम्ही आलो. रस्ता चुकला आणि पूर्ण एनर्जी आमची या ठिकाणी वेस्ट झालेली आहे. अजिंक्य हायकर्स बदलापूर यांनी दुर्ग चंदेरी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना 10 मार्च 2023 रोजी हा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी त्यांनी सर्वांना या पत्रकाद्वारे आव्हान केलेलं आहे आर्थिक मदतीसाठी. तर त्यांना इच्छा आहे महाराजांच्या मूर्तीसाठी मदत करण्याची. त्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, आपली मदत या ठिकाणी स्वीकारली जाईल. चंदेरी किल्ल्यावरती अनेक मार्ग आहेत येण्यासाठी. प्रामुख्याने 2 मार्ग आहेत. ज्यातला सर्वात जास्त वापरला जाणारा मार्ग वांगणी स्टेशनवरती उतरून त्या साईडने जो मार्ग आहे त्या मार्गाने जास्त लोक चंदेरी किल्ल्यावरती येतात. आणि दुसरा जो मार्ग आहे तो आहे पनवेल साईडने, परंतु या ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्टची सोय नाही आहे. स्वतःची वाहनाने तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि आता पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप कमी प्रमाणात आणि इकडचा रस्ता जास्त वर्दळीचा नाही आहे, त्यामुळे जास्त करून या साईडने कोणी येत नाहीत. परंतु आम्ही हा रस्ता निवडलेला आहे. प्रवासाच्या दृष्टीने आम्हाला सोपा असणारा हा रस्ता असल्यामुळे त्या साईडनी चंदेरी किल्ल्याच्या जाण्यावरती आम्ही मार्ग निवडलेला आहे. आज आम्ही एकूण 6 लोक चंदेरी किल्ला पाहण्यासाठी आहे. माझ्या पाठीमागे जो आहे तो विलास आहे. अनेक ट्रेक त्यांनी माझ्यासोबत केलेले आहेत. त्यानंतर आणखी 4 मुलं आहेत आणि नवीन आहेत. आता 6 लोकांचा ग्रुप मी चंदेरी किल्ला पाहण्यासाठी आज आलेलो आहे. वाटेमध्ये अनेक ठिकाणी असे ॲरो दाखवून रूटमार्ग दाखवलेले आहेत, त्यामुळे आपला रस्ता सापडायला थोडं सोपं जातं. हा पिंक कलरमध्ये रेड कलरमध्ये अनेक ॲरो या ठिकाणी आपल्याला वाटेवरती दिसतील. दमछाक करणारा हा ट्रेक आहे. चंदेरी म्हणजे बेजोड असा आव्हान सह्याद्रीमधलं मानलं जातं आणि जे अवघड 10 किल्ले आहेत, 10-11 किल्ले आहेत, त्यामध्ये चंदेरी देखील किल्ला येतो. आणि माझे जवळपास सर्व अवघड किल्ले झालेले आहेत. एक फक्त राहिला तो हरिहर किल्ला. बाकी लिंगाणा असेल, भैरवगड असेल, मदनगड असेल, कलावंतीन असेल, असे अनेक किल्ले माझे दूरदर्शन पूर्ण झालेले आहे. आणि चंदेरीची अनेक दिवसापासूनची इच्छा आज मात्र प्रजासत्ताक दिन आहे, त्यानिमित्तानं आज चंदेरी किल्ल्याची दुर्गभ्रमंती आहे. एनर्जी बरीचशी लॉस झाल्यामुळे थोडा थकवा जाणवते. असे अनेक रूटमार्ग आणि असे अनेक ॲरो त्या मार्गावरती दाखवलेले आहेत.
या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे, किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे. आणि या गळीतून आपल्याला आता वरती जायचं आहे. प्रचंड दगड या वाटेमध्ये आहेत. तो अडथळा पार करून आपल्याला किल्ला गाठायचा आहे. उशीर होत चालला आहे. आता आपण या गळीच्या एकदम तिथे दोन्ही रस्ते मिळतात असा हा पॉईंट आहे. या साईडने जर आपण आलो तर हा पनवेलवरनं जर आलात तर हा रस्ता आहे. त्यानंतर आपण वांगणी बदलापूर या साईडने जर आलात तर हा रस्ता आहे. आम्ही आलो तर हा रस्ता, हा जो रस्ता जातो तो चंदेरी किल्ल्यावर जातो. तिथे एक बोर्ड आहे आणि त्यावरती एक बाण देखील दाखवलेला आहे. परंतु आम्ही चुकून चंदेरी समजून आम्ही म्हैसमाळच्या दिशेने गेलो. दुसरी जी वाट जाते, ही जी वाट आहे ही म्हैसमाळकडे जाते, परंतु आम्ही चंदेरी समजून ही वाट पकडली आणि जवळपास 3 ते 4 किलोमीटर या म्हैसमाळ पठारावरती आम्ही भटकत राहिलो. आणि जी थोडीफार एनर्जी होती ती देखील आमची तिथे संपली. अक्षरशः ट्रेक हा इथे सोडून द्यावा अशी इच्छा किंवा शरीर बोलू लागलं होतं. देवीचं एक मंदिर आहे, छोटीशी मूर्ती आहे या ठिकाणी. आणि आज समोर दिसणारा हा चंदेरी रस्ता भटकून 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 शेवटी इथपर्यंत पोहोचलोय. हे या चंदेरी किल्ल्यातलं इथं प्रवेशद्वार असावं, कारण इथली जी बांधणी आहे ती प्रवेशद्वारासारखी आहे आणि थोडीशी तटबंदी सारखे अवशेष आपल्याला याच्या आजूबाजूला दिसतील. या व्यतिरिक्त या किल्ल्यावरती किल्ल्याचं तटबंदी वगैरे या ठिकाणी आपल्याला काही बघायला मिळत नाही. बुरुज मिळत नाही. पाण्याच्या 3 टाक्या बघायला मिळतात आणि वरती महाराजांचं स्मारक आहे. याच्या व्यतिरिक्त या किल्ल्यावरती पाण्यासारखं आणि गुफा आहे. याच्या व्यतिरिक्त याच्या पाण्यासारखं आणखी काही नाही आहे. परंतु एक चांगला ट्रेक आणि या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमधला अवघड समजला जाणारा या इथपर्यंतचा प्रवास थकवणारा होता. आणि बाजून जाणारा रस्ता आपल्याला तिकडे स्मारकाकडे घेऊन जातो. तिथे एक अवघड असा पॅच आहे. जाता आला तिथपर्यंत आपण नक्की जाऊया. पिण्याचे पाणी घे ना, भरून घे. त्याच्याबद्दल वाटते का पिण्याचं पाणी नाही राहणार तिथं? आंघोळीसाठी वापरले जातात. पिण्याच्या पाण्याचं पहिलं टाकं आपल्याला किल्ल्यावर आल्यानंतर हे लागतं. आणखीन पुढे 2 टाके पाण्याचे आहेत पिण्या. ही गुफा आहे चंदेरी किल्ल्यावरची आणि जवळपास 50 लोक आरामात या ठिकाणी राहू शकतात. प्रशस्त अशी गुफा आहे. या ठिकाणी अनेक लोक मुक्कामासाठी येत असतात. यासाठी इथे भांडीसुद्धा उपलब्ध आहेत. या गुफेमध्ये एक शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगाच्या समोर एक देवीची मूर्ती देखील आहे. त्या ठिकाणी पूजा करून आम्ही या गुफेमध्ये थोडा वेळ विश्रांती केली. आपण जर बदलापूर किंवा वांगणीवरनं येणार असाल चंदेरी किल्ल्यावरती तर चिंचोली हे त्याचं बेस विलेज आहे आणि चिंचोलीपासून जवळपास 1.5 ते 2 तास पायपीट करावी लागते चंदेरी किल्ल्यावर पोहोचण्यासाठी. परंतु आपण जर पनवेलवरनं येणार असाल तर तामसई एक बेस विलेज आहे आणि इथून पायपीट कमी करावे लागते. परंतु जास्त करून कोणी या साईडने येत नाही. वाट तेवढी मळलेली नाही आहे, परंतु रस्ता येण्यासाठी आहे. त्यानंतर रूटमार्क देखील या ठिकाणी फलक लावलेले आहेत, त्यामुळे येणं सोपं होतं. गुहेपासून आपण काय अंतर पुढं चालल्यानंतर हा अवघड टप्पा लागतो जिथे घसरण्याची मोठी शक्यता असते. त्यामुळे इथून उतरत असताना शक्यतो अनेक लोक दोर लावून रोप लावून खाली उतरत असतात, परंतु आमच्याकडे ते साधन उपलब्ध नव्हतं आणि ट्रेकिंगचा बऱ्यापैकी अनुभव सोबत होता. आणि आमच्यासोबत असलेला संजय करे या मित्राने यापूर्वी 3 वेळा चंदेरी किल्ला सर केलेला आहे
आणि त्याच्या साथीने त्याच्यात मार्गदर्शनाने आम्ही चंदेरी किल्ला पाहण्याचा आज बेत आखला होता. उंचच उंच काळ्या कातळाच्या कड्याच्या बाजूने जाणारा हा निसरडा रस्ता, निसरडी वाट आपल्याला वरती माथ्यावर घेऊन जाणाऱ्या सुळक्याकडे घेऊन जाते आणि खरी चढाईची एक अवघड सुरुवात आपल्याला या वाटेवरनं जाणीव करून देत असते. बराचसा भाग हा मातीने निसरडा झालेला आहे, त्यामुळे या ठिकाणी चालत असताना जर चुकून आपला पाय घसरला तर दरीत कोसळल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी चालत असताना खूप सावधगिरीने आणि सावकाश चालायचं आहे आणि तुम्हाला अनुभव असणं देखील चंदेरी किल्ला करत असताना खूप महत्त्वाचं आहे, अन्यथा अपघात होण्याची खूप दाट शक्यता आहे. घसरडी वाट आणि मुरबाड निसरडा कातळमाथा म्हणजे सह्याद्रीतील एक बेजोड आव्हान चंदेरी किल्ला आहे. तामसाई गावाच्या हद्दीत असणारा हा चंदेरी दुर्ग प्रस्तारोहण कलेची आवड असणाऱ्या गिर्यारोहकांचे नेहमीच आकर्षण ठरलेले आहे आणि अनेक अवघड प्रस्तारोहण करण्याची ज्यांना सवय आहे किंवा चढाई अशी अवघड चढाई करण्याची ज्यांना सवय आहे असे अनेक गिर्यारोहक या ठिकाणी प्रत्येक ऋतूमध्ये येत असतात. चंदेरी किल्ल्याच्या इतिहासाविषयी जर बोलायचं झालं तर 1656मध्ये शिवरायांनी कल्याण भिवंडी रायरीपर्यंत सर्व मुलूक सर्व परिसर जिंकून घेतला. तेव्हा त्यात या चंदेरी किल्ल्याचा देखील ताबा मराठ्यांकडे आला असावा असं म्हटलं जातं. मुंबईवरनं रात्री 30 मुलामुलींचा ग्रुप या ठिकाणी चंदेरी किल्ल्यावरती रात्री मुक्कामी होता आणि सकाळी लवकर त्यांनी किल्ल्याचा माथा गाठून आम्ही इथे पोचतपर्यंत त्यांचं पूर्ण दुर्गभ्रमंती पूर्ण झाली होती आणि खरं तर त्यांच्या दोराच्या साह्याने आम्हाला चंदेरी किल्ल्याचा माथा गाठायचा होता, परंतु रस्ता 2 वेळा चुकल्यामुळे आणि जास्त परिश्रम झाल्यामुळे आम्ही त्यांच्या वेळेपर्यंत त्या ठिकाणी पोचू शकलो नाही. त्यामुळे विदाऊट रोप विना रस्सीचं आम्हाला किल्ल्यावरती चढण्याची नामुष्की आमच्यावर ओढवली. चंदेरी किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी जी अवघड चढाई समजली जाते किंवा ओळखली जाते ती हीच आहे. कातळाला आधार घेत आपल्याला हे रॉक पॅचेस पूर्ण करावे लागतात आणि एकदम छोटीशी जागा, निमुळती जागा, निसरटी जागा आहे. या ठिकाणी जर आपला पाय घसरला तर आपल्याला खाली पडण्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही आणि या ठिकाणी पडून अनेक जणांचे मृत्यू झालेले आहेत, अनेक जण जखमी झालेले आहेत आणि थोडंसं वरती आल्यानंतर जो शेवटचा पॅच आहे, जो आत्ता हा पॅच आहे, या ठिकाणी फक्त आपला अर्धा पाय ठेवू शकतो एवढीच जागा आहे. कातळाला पकडत कातळाचा आधार घेत आपल्याला हा टप्पा पूर्ण करावा लागतो आणि सर्वात या चंदेरी किल्ल्याचा जर अवघड चढाईचा भाग जर कुठला असेल तो हा आहे आणि हा जर एकदा तुम्ही पार केला यशस्वीरित्या तर तुम्ही चंदेरी किल्ल्याचा ट्रेक पूर्ण केल्यासारखा आहे. हा एवढा पॅच आपण व्यवस्थितरित्या जर पूर्ण केला तर या ठिकाणी आपल्याला धोका होऊ शकत नाही. त्यामुळे यशस्वीरित्या या ठिकाणी हा ट्रेक पूर्ण करण्याचं आव्हान आपल्याला या चंदेरी किल्ल्यावरती असतं. संजयने सांगितल्याप्रमाणे फक्त सुरुवातीचा पॅच जो आहे तो फक्त टफ आहे, त्यानंतर पुढे यासारखे टफ पॅच नाही आहेत. त्यामुळे आम्ही किल्ल्यावरती जाण्याचं धाडस केलं आणि आमच्यासोबत असलेल्या आणखी 3 मित्रांनी देखील त्या किल्ल्यावरती येण्याचं आमच्यासोबत धाडस केलं. त्यामुळे आमचं ही दुर्गदर्शन किंवा दुर्गभ्रमंती पूर्ण झाली. अन्यथा आम्हाला शेवटपर्यंत वाटत नव्हतं की आम्ही वरती पोचू शकेल, कारण 5 ते 6 किलोमीटरचं चुकीचं अंतर आम्ही पठारावरती चढून अक्षरशः थकलो होतो. पूर्ण एनर्जी आमची लॉस झाली होती. आमच्यातले 3 जण खालूनच पुन्हा माघारी फिरले आणि आम्ही 3 मात्र किल्ल्यावरती आलो. आमच्यासोबत आणखी मुंबईवरनं आलेले काही मुलं 4 ते 5 मुलं आमच्यासोबत किल्ल्यावर आली. त्यामुळे आमचं हे किल्ल्याचं दुर्गदर्शन किंवा दुर्गभ्रमंती पूर्ण होऊ शकली आणि संजयसोबत असल्यामुळे त्याला या किल्ल्याची किंवा या चढाईमधली असलेल्या रॉक पॅचेसची माहिती असल्यामुळे आम्ही ते धाडस संजयच्या विश्वासाने किंवा संजयच्या साथीने एक दुर्गभ्रमंती पूर्ण करू शकलो आणि अनेक वर्षांचं असलेलं चंदेरी पाहण्याचं किंवा चंदेरीचे दुर्गभ्रमंतीचं स्वप्न आज मात्र पूर्ण होताना खरंच खूप आनंद होत आहे. परंतु ही चंदेरी किल्ल्याचं ट्रेक करत असताना तुम्हाला या भागातली माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला जर माहिती नसेल तर गावातील एखादा वाटाड्या एखादा गाईड घेणं खूप गरजेचं आहे. अन्यथा जर आपण रस्ता चुकाल तर मात्र आमच्यासारखी आपली अवस्था होईल आणि पूर्ण एनर्जी
आपली चंदेरी किल्ल्याविनाच संपून जाईल आणि मध्यंतरी गावापासून चंदेरी किल्ल्यापर्यंत पाण्याचा कुठलाही साठा, कुठले स्रोत आपल्याला उपलब्ध नाही आहेत. आपण सोबत जेवढं पाणी आणेल तेवढंच पाणी आपल्याला या किल्ल्याच्या टाक्यांपर्यंत पुरवावे लागते किंवा वापरावे लागते. आणि शक्यतो जानेवारीपर्यंत हा ट्रेक करणं सोपं आहे. पावसाळ्यामध्ये धोकादायक आहेच, परंतु त्यानंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या दरम्यान उन्हाचा प्रहर आपण सहन करू शकत नाही. विरळ अशी झाडी आहे किल्ल्याच्या वरती. मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये आणि पावसाळ्यातले काही दिवस या किल्ल्यावरचा ट्रेक शक्यतो टाळावा. शक्यतो उन्हामध्ये या ठिकाणी डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस जास्त आहे. किल्ल्यावरती झाडी देखील खूप विरळ आहे, त्यामुळे उन्हाचा प्रहर आपण सहन करू शकणार नाही उन्हाळ्यामध्ये. आणि पाण्याचा साठा देखील किल्ल्यावरचा तोपर्यंत संपत आलेला असतो. अवघड पॅचेस आपण वर चढून आल्यानंतर मधल्या दरीमध्ये किंवा खिंडीमध्ये मातीची निसरडी वाट आहे, त्या ठिकाणी देखील घसरण्याचे चान्सेस जास्त आहेत. तिथून काही अंतर वर चढून आल्यानंतर आपल्याला पाण्याची एक टाकी लागते. स्मारकाकडे जात असताना वाटेमध्ये लागणारी ही पाण्याची टाकी आहे. आणि जिथे आपण रॉक पॅचेसतून चालू झालं तिथे खाली एक टाकी होती पिण्याचं पाणी दोन्ही टाक्यांमध्ये, आणि प्रशस्त आणि स्वच्छ पाणी, मोठी टाकी आहे. चंदेरी किल्ल्याचे जे अवघड पॅचेस आहेत, जे रॉक पॅचेस आहेत, त्यामुळे चंदेरी किल्ला खूप प्रसिद्ध आहे. परंतु ह्याच चंदेरी किल्ल्याने अनेक लोकांचे प्राण घेतलेले आहेत. अनेक लोकांना या ठिकाणी जीव गमवावा लागलेला आहे. चढाई करत असताना काहींचा निष्काळजीपणामुळे तर काहींचा अतिउत्साहपणामुळे या ठिकाणी जीव गेलेला आहे. त्यामुळे चंदेरी किल्ला चढत असताना, चढाई करत असताना आपलं स्वतःवरती कंट्रोल असणं फार महत्त्वाचं आहे. आणि अतिउत्साहीपणा या ठिकाणी आपला जीव घेऊ शकतो. त्यामुळे सावकाश आणि सुरक्षितता लक्षात ठेवून या किल्ल्याची चढाई करणं खूप गरजेचं आहे. आजपर्यंत मी अनेक अवघड घाटवाटा, अनेक अवघड किल्ल्यांची चढाई केलेली आहे, परंतु माझ्यासाठी आजपर्यंतचा सर्वात अवघड किल्ला जर कुठलं म्हटलं तर चंदेरी किल्ल्याची चढाई आहे. मोठमोठ्या दगडातून वाट काढत आम्ही स्मारकाच्या जवळ येऊन पोचलो होतो आणि काही मीटर अंतर स्मारकाचं राहिलं होतं. आणि ट्रेक पूर्ण झाल्याचा आनंद मात्र आमचा थकवा हळूहळू घालवत होतं. अतिशय अवघड ठरलेला हा ट्रेक पूर्ण करू शकलो याचं समाधान काही वेगळंच होतं. माथ्याचं वर्णन करायचं जर म्हटलं तर निमुळता रस्ता आणि दोन्ही बाजूला खोलच खोल दरी अशा या किल्ल्याच्या माथ्याचं आपण वर्णन करू शकतो. शेवटपर्यंत हा किल्ला आपला कस पाहणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. किल्ल्याच्या माथ्यावरती पोहोचणं सहज शक्य नसताना देखील एवढी मोठी मूर्ती या किल्ल्याच्या माथ्यावरती घेऊन येणं कसं शक्य झालं हा प्रश्न मनाला सारखा भेडसावत होता. हा समोर जो आहे हा म्हैसमालचा सुळका आहे. त्यानंतर इकडे पुढे नागखिंड रे. हा जो पुढचं जे आपल्या डोंगररांग दिसते नागखिंड जी घाटवाट आहे ती या ठिकाणी आहे. आणि आत्ता आपण आहे चंदेरीच्या टॉपवरती. महाराजांचं स्मारक आहे इथे. महाराजांना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी गारद देऊन आम्ही इथला पूर्ण भाग बघितलेला आहे. आणि आता वेळ झालेली आहे गड उतर होण्याची. आणि वाटत नव्हतं सकाळी की पूर्ण आमचा टॉपपर्यंत आम्ही जाऊ, पण चुकत का होईना संजय भाऊच्या कृपेने आम्ही टॉपपर्यंत पोहोचलो आहे. महाराजांनी शक्ती दिली किल्ल्यावर येण्याची. आणि आता आमचा किल्ला आज होणे नव्हता. आणि विशेष म्हणजे विदाऊट रोप आलेलो आहे. अवघड पॅचेस आहेत किल्ल्यावरती येत असताना, विशेष करून माथ्यावरती या स्मारकापर्यंत खूप अवघड असा हा प्रवास आहे किल्ल्याचा. बरेच लोक अर्ध्यातून सोडतात. सुदैवानं आमचा पूर्ण झालेला आहे, त्यामुळं थकवा आमचा या आनंदामुळे नक्कीच नाहीसा झालेला आहे. आणि आपली रजा घेतो. आता गड उतरवण्याची वेळ झालेली आहे. जवळपास आता 1:45 वाजलेले आहेत.
सकाळी 6 वाजता आम्ही ट्रेक चालू केला. तामसई गावामध्ये आम्ही पनवेलच्या साईडने आलेलो आहे. तामसई गावामध्ये आमच्या बाईक लावून आम्ही किल्ल्यावरती 6 वाजता ट्रेक चालू केला आहे आणि माथ्यावरती म्हणजे इथे आम्ही पोचलो आहे 11 वाजता. 12 वाजता आम्ही स्मारकाजवळ आलेलो आहे आणि आता जवळपास 1.5 तास इथे थांबून इथला सर्व परिसर बघून फोटोशूट करून आता गड उतार होतोय. आपण व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद. असेच आपण व्हिडिओ म्हणजे शिवजन्मभूमी ट्रेकरचे पाहत राहा. आणखी नवनवीन किल्ल्यांची माहिती आपल्याला यूट्यूब चॅनलवरती या भेटत राहते आणि लवकरच भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या किल्ल्यावरती सह्याद्रीच्या कुशीमध्ये. आपण जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.